स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकांसाठी काल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी उफाळून आली। महायुतीमध्ये सर्वात जास्त बंडखोरी पाहायला मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रायगड आणि पुण्यामध्ये बंडखोरी आली आहे, तर महाविकास आघाडीला सुद्धा बंडखोरीचं ग्रहण लागलं। त्यामुळे आता या बंडखोरांना थंड करण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीपुढे असणार आहे। आजपासून या दाखल अर्जांची छाननी सुरू होणार आहे, तर 4 जून हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे 4 जून आधी बंडखोरी शमवण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीपुढे असणार आहे। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। महायुतीमधील बंडखोरी संदर्भात मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांना मुंबईमध्ये बोलावले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमदार आणि खासदारांसोबत एकनाथ शिंदे, फडणवीस हे एकत्र बसून चर्चा करणार आहेत। संभाजीनगरची जागा भाजपला सुटली असताना इथे अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज भरला। त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलेलं आहे। महायुतीसमोर आता बंडोबांना थंड करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, बंडखोरांना थंड करण्याचं आव्हान असणारच आहे, त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांना मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। त्यांनी भाजपवर टीका केलेली होती आणि त्या अनुषंगानं सुद्धा यावेळी चर्चा होईल अशी माहिती मिळते। काय नेमके अपडेट्स आहेत? विधान परिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरी झाली आणि ती बंडखोरी सुद्धा महायुतीत झाली। ही जागा भाजपला सुटली। शिवसेनेनं बंडखोरी करत इथं अर्ज भरला। बरं, अर्ज भरला तोही माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्रानं। त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता। त्यात भाजप सातत्यानं अन्याय करतंय, सकारात्मक वागणूक देत नाही, सपत्नूक वागणूक देत आहे, अशा पद्धतीचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आणि कुठेतरी माघार घेणार नाही असे संकेत त्यांच्या बोलण्यात दिले। त्यानंतर आता तातडीने ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आज अब्दुल सत्तार यांना मुंबईत बोलवण्यात आलं आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही त्यांच्याशी चर्चा करणार आहे। नक्की अब्दुल सत्तार यांनी आरोप केले त्यामध्ये काही तथ्य आहे का, याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते। सोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 6 आमदार आहेत, 1 खासदार आहेत। त्या सगळ्यांना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीसाठी बोलवलेलं आहे। सत्तारांनी कालचे केलेले आरोप आणि त्यानंतर सातत्यानं निवडणुकांमध्ये मागे पडत असणारी शिवसेनेची भूमिका, या सगळ्याबाबत आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आपल्याला मिळते। पण सत्तारांच्या कालच्या आरोपानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला आणि आता या वादाची दखल मुंबई पातळीवर घेतली असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। अगदी, त्यामुळे सत्तारांनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात बैठकीमध्ये काय चर्चा होते, त्यांना काही समज दिली जाते का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।